म्हणजे काय घटना घडली होती तुमचं काय म्हणणं आहे? हे साधारणतः साहेब माझ्याकडं एक 2015 पासून 2015-16 पासून ह्या इथलं सिक्युरिटीचं आणि मेंटेनन्सचं काम आहे. तर आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं कोणतं येणं साईटवरती दमबाजी करणं हे नव्हतं. साधारणतः एक जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे. या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पी अशोक आहे कंपनीच्या पवईतील ऑफिसला जाणं, ती दमबाजी करणं, त्याचे माझ्याकडे अधिकृत त्याचे मेल पण आहेत कंपनीचे. अशोक आहे ऑफिसला आले होते, दमबाजी केली, प्रोजेक्ट चालवून देणार नाही, असं एक वर्षापर्यंत एक साधारण जानेवारी महिन्यापर्यंत चाललं ते. 5 नोव्हेंबरला साधारणतः विकास पवार नावाचा एक राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे, गुंड प्रवर्तक, याच्यावरती गुन्हे दाखल आहेत विविध पोलीस स्टेशनला. त्यांनी येऊन दमबाजी केली होती. त्यांचा परत तो आठवडा गेली तर आला संध्याकाळी 5:30 दरम्यान. आमच्या इथं डेला एक सिक्युरिटी काम करत असतो आणि कंपनीचे लोक असतात बाकीचे. तर त्यांनी त्या सिक्युरिटीला मारहाण केली. तुझ्या मालकाला सांग तर मला महिन्यातून 2 लाख रुपये हप्ता पाहिजे, नाही त्याला मी मारून टाकील. म्हणजे जसं मस्साजोगला घडलं संतोष अण्णा देशमुखांचा, जसा त्या पवन चक्कीच्या याच्यातून खून झाला, म्हणजे मला पण अशी माझी भीती आहे का माझा त्यांना संतोष देशमुख करायचा आहे का. हे वारंवार घडत आलेलं आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे पीए, सरकारी पीए अशोक आहे 27 ऑक्टोबरला पवई ते ऑफिस जातात काय, ते जाऊन दमबाजी करतात काय, आम्ही ऑफिस फोडणार आहे, तोडणार आहे. नंतर 5 तारखेला परत 5 नोव्हेंबरला प्रयोग झाला होता ऑफिस तोडण्याचा, त्यावेळेस फसला. 8 नोव्हेंबरला तोडफोड केली आणि जाताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नावाने सांगत होते, तुम्हाला त्यांनी सांगितलं पवन चक्की बंद करा, हे करा, तुम्ही का करत नाही. आणि 18 नोव्हेंबरला संध्याकाळी अशोक आयवांचा फोन पवईच्या ऑफिसला जातीच्या व्यवस्थापकाला, तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आता तुम्हाला ट्रेलर दाखवलाय, पुढच्या वर्षी आता आम्ही तुमच्या माणसांना हे करू, तुमच्या कंपनीच्या कामगारांना मारहाण करू, तुमच्या पवन चक्कीचा प्रोजेक्ट फोडून टाकू, तुमच्या पवन चक्क्या पाडू, ते इथपर्यंत प्रकार गेलेला आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय का. याचं साहेब अशी भीती वाटायला लागली, उद्या उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाटत होतं काय. आतापर्यंत असा अनुभव कधीच आला नव्हता. 2016 पासून काम करतो, त्यांनी तालुक्याचे 2 आमदार बदलले, 3 आमदार बदलले, असं कोणी येऊन डायरेक्ट असं कधीच काही केलेलं नव्हतं. आणि हे वारंवार घडते, म्हणजे जानेवारी महिन्यापासून घडतंय. मी जाऊ द्या आज बंद होतील, उद्या बंद होतील, परवा दिवशी बंद होतील, त्यांना निरोप पण पाठवले, सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यात काही बदल झाला नाही. आणि आता तुम्ही पाहिलाय प्रकार, ते ऑफिस कसं फोडलंय, त्या पोराला कोयत्याने कसं कोयता लावला. आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष तो जो पवार आहे, विकास पवार, त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनला विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहे. त्याची जर तुम्ही माहिती घेतली त्याच्यावरती 7-8 गुन्हे दाखल असतील.